हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे मराठी ब्लॉग्स मध्ये तुम्ही सर्वांचा मनापासून स्वागत करते. थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ कशावर होणार आहे. तर मी वर्सेस माय हजबंड, नवरोबा. तर मी आणि माझे नवरोबा यांचं आमचं थोडंसं क्रॉस चालते. ते कशावरून ते तुम्हाला सांगते. मला आहे थोडीशी हाऊस ऑनलाईन शॉपिंगची. म्हणजे मी छोट्या छोट्या गोष्टी घेत असते, पण जेव्हा कधी सेल वगैरे असते आणि मला खूप गरजेचं वाटतं, ते पण घरामध्ये डेकोर करण्यासाठी किंवा मग किचनमध्ये काहीतरी आयटम मला हवा असेल, जो खूप गरजेचा असेल, तेव्हा मी शॉपिंग करते. आणि ते शॉपिंग नवरोबाला आवडत नाही, पण तरीही ते माझ्यासाठी म्हणजे तयार होतात. आणि तसंच मला त्यांच्या ज्या गोष्टी आहेत ना, DIY, ते त्यांची सवय आहे. म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ किंवा काहीतरी बनवणं, म्हणजे प्रत्येक गोष्ट सांभाळून ठेवायची आणि त्याच्यावरून काहीतरी बनवायचं. तर ही गोष्ट मला आवडत नाही आणि माझी शॉपिंगची सवय त्यांना आवडत नाही. तर असंच असतं नवरा बायकोंचं. एक दुसऱ्याच्या गोष्टी आवडत नसले तरी खूप खूप वर्षापर्यंत सोबत राहतो. तर सगळ्यात आधी ना मी तुम्हाला त्यांचे DIY जे गोष्टी त्यांनी आता केल्या आहेत ना, ते मी तुम्हाला दाखवते. त्यांनी काय काय केलं मी नाही दाखवणार, तेच दाखवतील. आणि बघू ते कसं काय म्हणजे यूज करणार आहेत ते पण तुम्हाला सांगते. तर असंच काहीतरी घरामध्ये म्हणजे फेकण्यासाठी वस्तू होत्या, त्या फेकायच्या होत्या, तर त्यांनी ठेवून दिल्या आणि त्यापासून छान असं काहीतरी युजफुल त्यांनी तयार केलेलं आहे. असे DIY आयटम तुम्हाला मी दाखवते. चला इंगळे साहेब लवकर या आणि दाखवा तुमचे DIY आयटम. हा एक डबा होता, म्हणजे रसगुल्ले आणले होते इंगळे साहेबांनी आणि रसगुल्ले आम्ही खाऊन टाकले. आणि ह्या डब्याचं झाकण वगैरे देखील तुटलं आहे. आणि हा असा डबा तुम्हाला प्लेन दिसत असेल समोरून, पण याचं यांनी काय बनवलेलं आहे, काहीतरी डोकं लावून त्यांनी तयार केलं आहे. तर सांगा तुम्ही याचं तुम्ही काय बनवलंय? हे आमचे तुळशीजवळ दिवा विजून जात होता, तर त्याच्याकरता म्हटलं चला काहीतरी आपण जुगाड करूया आणि उपयोग घेऊया या वस्तूचा. तर मी त्या डब्याला एका बाजूने असे बघा दिसत असेल तुम्हाला, हे कापले आणि त्याला असं इंटरेस्ट दिला की बाबा आपण हाताने याच्यामध्ये दिवा ठेवायचा आणि ते बाहेर ठेवलं की तो दिवा विझत नाही. आता तुम्ही म्हणाल की हे भंगार वस्तूपासून असं का केलं, तर नवीन पण मिळतात काचेचं, पण नाही, मला तो थोडा इंटरेस्ट आहे म्हणून मी चला आपलं थोडंसं मेंदूला पण थोडीशी चालना देऊन ते करण्याचा प्रयत्न केलाय. हे नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर काय म्हणतात ते कमेंट मध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला. जवळून दाखवते. त्यांनी हा जो रसगुल्ल्याचा डबा होता ना, असा प्लेन, त्याला कलर केला आहे व्हाईट कलरने. 2 कोट लावलेले आहेत त्यांनी. हे असं कट केलेलं आहे बघू शकतात. आणि याला तुळशी वृंदावन मध्ये दिवा ठेवण्यासाठी हा स्टँड केलेला आहे. तर खरंच मार्केटमध्ये खूप छान छान प्रकारचे मिळतात, पण त्यांना खूप आवड आहे असं काहीतरी वस्तूपासून काहीतरी युजफुल म्हणजे बनवण्याची. आणि त्याला ही लेस लावली आहेत एक डेकोरेशन म्हणून. बाकी इथेही कलर वगैरे करणार होते, पण मी म्हटलं नाही, असं छान दिसतंय. आणि आता यामध्ये दिवा कसा ठेवायचा तुम्हाला दाखवते. तो दिवा तुळशी वृंदावन जवळ ना खूप वारा लागतो बाहेर बाल्कनीमध्ये, आणि दिवा सारखा विझून जायचा. तर बघा इथं असा हा स्पेस ठेवला आहे त्यांनी. खालची बाजू कट केली नाही, मधला पोर्शन त्यांनी कट केलाय. आणि हा दिवा आहे, तर दिवा अशा प्रकारे यामध्ये ठेवायचा आणि हे बाहेरच्या साईडने ठेवायचं, म्हणजे वारा लागणार नाही आणि तुळशी जवळ दिवा तेवत राहील. अजून एक वस्तू तुम्हाला दाखवते. सेकंड हे त्यांनी बनवलेलं आहे. दिसायला तर हे तुम्हाला म्हणजे एखादी कटोरा वगैरे असं दिसत असेल, आणि किंवा मग तुम्हाला वाटत असेल की हे करवंटी असेल आपल्या नारळाची, पण ती देखील नाहीये. हे आहे बेलफळ असताना. तर एक बेलफळ होतं, मोठं बेलफळ आणलं होतं माझ्या भाची सुनेच्या आईने. तर ते बेलफळ खाऊन वगैरे झालं, त्याचा ज्यूस करून झाला आणि हे मी टाकून दिलं होतं. तर त्यांनी त्यातून काढलं आणि खूप अगदी हार्ड असतं बेलफळाचं जे कवर आहे ना, ते खूप हार्ड असतं आणि त्याला त्यांनी व्हाईट कलर दिला आहे. आता याचं काय करणार आहात? इकडे या. याच्यामध्ये आपण जे घरामध्ये प्लांट वगैरे लावतो छोटे छोटे, ते प्लांट वगैरे लावायचे.
म्हणजे याला इंडोर प्लांटसाठी तयार केलेला आहे. आता होल पाडायचं आहे याला आणि एखादं छोटंसं इंडोर प्लांट आम्ही आणणार आहोत ना, ते लावणार आहोत. तर छान दिसेल. अजून याला काही डेकोरेटिव्ह करता येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगा. किंवा मग बाहेर सुद्धा ना याला हँगिंग प्लांट म्हणून सुद्धा यूज करू शकतो. तर आता बघूया, अजून याचा विचार केला नाहीये. त्याला कलर करून ठेवलंय आणि याचं काहीतरी म्हणजे करणार आहोत, पण प्लांटर म्हणून याचा यूज करणार आहोत आम्ही. तर याला देखील फेकलं नाही, याला देखील ठेवलं आहे. आणि अजून एक गोष्ट दाखवते. तिसरं हे अजून एक आहे, याला देखील व्हाईट कलर केला आहे. तर दुपारी बसल्या बसल्या ना इंगळे साहेब आता रिटायरमेंटच्या नंतर हीच कामं करतात. त्यांचं म्हणजे टाइमपास आहे आणि त्यांना आवड देखील आहे. तर हे होतं म्हणजे आपण पार्सल मागवलेलं होतं खिचडीचं, दाल खिचडीचं अंकितने. तर हा जो कटोरा ही माझी आयडिया होती, पण ही माझी आयडिया होती. तर हे जे ना हे तर खालचं जे मला याचा शेप आवडला, थोडा वेगळा होता. आणि मग त्याला मी त्यांना म्हटलं की याला सुद्धा व्हाईट कलर द्या, म्हणजे एक प्लांटर म्हणून हे देखील यूज करता येईल किंवा मग डेकोर आयटम म्हणून यूज करता येईल. आणि याला देखील ना असं कलर लावलेला आहे, व्हाईट कलर लावलेला आहे पूर्ण बेसला. आणि इथं आत्ता जस्ट त्यांनी येलो कलर लावलेला आहे. तर बघू शकतात असे राऊंड केले आहेत येलो कलरचे आणि बाकी व्हाईट कलर लावला आहे. खाली बेसला फार कलर लावला नाहीये कारण याची काही एवढी आवश्यकता नाही वाटली. आणि आता याला मी कसं डेकोरेशन करणार आहोत तुम्हाला आत्ताच दाखवतो. तर आमच्याकडे काही कलरचे स्टोन्स आहेत, ते स्टोन्स आम्ही यामध्ये आता टाकणार आहोत. तर असे कलरचे स्टोन्स तुम्हाला दिसत असतील. आता यामध्ये आर्टिफिशियल प्लांट ठेवणार आहे. रिअल प्लांट देखील ठेवू शकतो, खालून याला होल वगैरे केला ना की बाहेर देखील ठेवू शकते. आता याला मी एखादं छान छोटंसं आर्टिफिशियल प्लांट ठेवत आहे आणि तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवेल की ते कसं दिसतंय. छान यूज केला आहे याचा. तर थोडंसं इंग्लिश साहेबांसोबत राहून ना मला देखील थोडंसं काहीतरी सुचायला लागलंय. तर हे माझी आयडिया होती. हे स्टोन्स घरामध्ये होते आणि हे आर्टिफिशियल प्लांट होतं. तर हे देखील खूप जुनं झालं होतं, पण टाकण्यापेक्षा याला मी असं नवीन रूप त्याचं दिलं आहे. तर असं DIYचं यांचं हे कलेक्शन होतं छोटंसं. काही ना काही बनवत असतात, बऱ्याचशा गोष्टी मी शेअर करत नाही, पण त्यांचं चुटूर पुटूर काहीतरी छोटं चालूच असतं. घरामध्ये रिपेरिंग वगैरे सगळं काही ते स्वतः करतात. मिस्त्री काम, प्लंबिंग वगैरे ते स्वतःच ट्राय करतात आधी आणि नाही जमलं तर मग आम्ही बाहेरून माणूस बोलवतो. पण सगळ्या गोष्टी त्यांना घरी करायला आवडतात आणि वेळही जातो. आणि आता तर छान छान त्यांचं काहीतरी नवीन सुरूच आहे, काहीतरी बनवायचं. तर मग वस्तू कलेक्ट करून ठेवतात आणि त्याचं काय काय ते असं बनवतात. तर परत काही त्यांनी बनवलं तर नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. मागे एका व्हिडिओमध्ये मी बँगल बॉक्स देखील शेअर केला होता, तो देखील खूप छान पद्धतीने त्यांनी बनवलेला होता. तर असं काहीतरी ते बनवत असतात. असा माझा हुशार नवरा. आता माझी शॉपिंग दाखवते मी, कारण मी पण काही जास्त शॉपिंग नाही केली आहे, 2-3 वस्तूंची केली आहे, ते तुमच्यासोबत शेअर करते. आता मी माझी शॉपिंग तुम्हाला दाखवते. तर मी देखील मला ज्या आवडतात त्या वस्तू मी मागवलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिले मी देखील एक प्लांटर मागवलेला आहे. चला तुम्हाला दाखवते ओपन करून. इंडोर प्लांट मला म्हणजे प्रचंड आवडतात, पण लावण्यासाठी पुरेशी जागा नाही. पण तरी ट्राय करतो की छोट्याशा जागेमध्ये छोट्या छोट्या गोष्टी आपण ठेवून आणि छान असं डेकोरेशन करूया म्हणून. तर हे असं प्लांटर मी घेतलं आहे आणि त्याच्यासोबत हे स्टँड आलेलं आहे. हे एक उत्तम गोष्ट आहे, हे स्टँड आले त्याच्यासोबत. हे खाली देखील ठेवता येईल. तर असं त्याला स्टँड आलेलं आहे, बघू शकतात. आणि हे आहे हे प्लांटर.
तर छान असं सुंदर हे थोडंसं ग्रीन आणि फ्लावर वगैरे त्यामध्ये आहेत. तर असं वेगळं काहीतरी म्हटलं या थीम मध्ये मी जॉईन केलं आहे. तर छान वाटतं. जे काही फ्लावर आम्ही ठेवले आहेत ना वेगवेगळ्या रंगाचे ठेवले आहेत. तर त्यामध्ये मग मी हे थोडंसं फ्लावरवालं हे पॉट प्लांटर घेतलेलं आहे. खूप सुंदर दिसतं, खूप आवडलं मला. जे रेग्युलर माझे व्हिडिओ बघतात ना त्यांना माहिती आहे की मी रोज कासवाची पूजा करायची. रोज म्हणजे पूजा झाली की आम्ही कासवाचं देखील छान असं फुलपाकळ्याने डेकोरेशन करायचो आणि दाराच्या अगदी समोर ठेवायचो. तर कासवराज आम्हाला सोडून गेले, म्हणजे चुकून ते फुटले आणि त्याची जी डिश आहे खालची ती राहून गेली होती. क्रिस्टलचं ते कासव होतं. तर मग मी आता खूप दिवस झाले वाट बघितली की मला त्या म्हणजे विदाऊट प्लेट कासव मिळेल म्हणून. विदाऊट प्लेट नाही मिळालं म्हणून मग मी प्लेट सकटच दुसरं कासव मागवलं. तर एका बॉक्समध्ये असे 2 बॉक्स आले होते. आणि आता हे जे काही शॉपिंग केली ना ते मी मिशोवरून केली आहे आणि मिशोवरती खूप छान सेल सुरू होती. तर सेलमध्ये मी सगळे आयटम घेतले होते म्हणून थोडेसे छान म्हणजे रिजनेबलमध्ये मला पडले. तर अशी ही खालची प्लेट आहे आणि त्यावर आहे हे कासवराज. तर असे हे कासव आहेत क्रिस्टलचे, जे परत आले आहे माझ्या घरी आणि आता हे रोज ठेवले जातील नेहमीप्रमाणे. तर असं छान हे कासव आणि त्याची जी खालची प्लेट आहे स्टँड आहे ते मिळालेलं आहे. हे फक्त 124 रुपयाला मिळालं होतं. आणि आता वेळ आहे ज्याची माझ्या मैत्रिणी वाट बघत असतील की 100 रुपयाचं ब्लाऊज मला कसं काय मिळालं, तर ते ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर करते. तर हे आहे ते 100 रुपयाचं ब्लाऊज ते तुमच्यासोबत शेअर करते. तर ब्लाऊज हे सेलमध्ये घेतलं होतं आणि 100 रुपये म्हटलं की आपल्याला आधी लक्षात येते त्याची क्वालिटी, ती क्वालिटी खूप वाईट असेल म्हणून 100 रुपयाला दिलं असेल, पण असं काही नाही. त्याची क्वालिटी खूप उत्तम आहे, खूपच छान आहे. आणि लायक्राचं आहे, स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे हे, जे मी रेडीमेड घेत असते आणि तुमच्यासोबत शेअर करत असते. तर आता सुद्धा मी हे रेडीमेड घेतलं आहे. तर एका साडीवर घेतलं आहे. साडी सिंपल आहे आणि जर त्यातलं मी ब्लाऊज शिवायला गेले असते तर साडीपेक्षा ब्लाऊज मला महाग पडलं असतं. म्हणून मग मी ऑनलाईन शोधत होते आणि मला परफेक्ट मॅच असं हे ब्लाऊज मिळालं आणि तेही फक्त 100 रुपयाला. आणि खूप सुंदर क्वालिटी आहे, खूप छान आहे. यावर असे छोटे छोटे प्रिंट आहे, बघू शकता. शायनिंगमध्ये आहे, सुंदर कापड आहे हा. आणि पर्पल कलर माझ्या 2-3 साड्यांमध्ये आहेत तर मला मॅच होईल. याची शिलाई देखील खूप छान आहे, दाखवते जवळून. खूप अगदी व्यवस्थित आहे, कुठंही म्हणजे दोरा वगैरे सुद्धा निघालेला नाहीये आणि खूप छान आहे. पूर्ण तुम्हाला दाखवते, उलट करून दाखवते. तर शिलाई खूप छान पद्धतीची आहे, बघू शकता. आणि कम्फर्टेबल आहे. मी थोडंसं एक साईज मोठी घेतली आहे जेणेकरून ते घालायला आपल्याला त्रास होणार नाही आणि कम्फर्टेबल राहील. छान 100 रुपयाला मला ब्लाऊज मिळाला आहे. तर आता रक्षाबंधनला देखील सेल असेलच, मिशोवर तुम्ही चेक करत राहा. तर खूप सुंदर असं ब्लाऊज आहे, खूप मस्त याचं मटेरियल आहे, सॉफ्ट आणि छान स्ट्रेचेबल आहे. तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्लॉग, थोडासा वेगळा, मी वर्सेस माय हजबंड आणि त्यांचे DIY आणि माझी ऑनलाईन शॉपिंग. आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.